नमस्कार मंडळी, मी गणेश आणि मी रेल्वेने कुठे प्रवास करत असेल बरं तर लावा. पुण्याहून सांगलीला जाणाऱ्या रेल्वेने प्रवास सुरू केला आणि बिलवडी या स्टेशनवर उतरून लग्न घरी गेलो. नवीन पाहुणा कोण आलाय हे पाहण्यासाठी छोटी छोटी मुले माझ्याकडे आली. गावाकडे खरंच खतरोके खिलाडी असतात राव. लहान लहान मुले देखील गाडी ट्रॅक्टर चालवतात. हा एवढासा छोटासा मुलगा मला म्हणतोय की मी ट्रॅक्टर चालवतो. बापरे, हे ऐकून तर मला मी कशातच तरबेज नाही असं वाटलं. नाही असं काही नाही बरं का, आपण पण तरबेज आहे ब्लॉग बनवण्यात. इकडे तर नवरीच्या हळदीसाठी तयारी सुरू झाली बरं का. मग हळदीची प्रथा खूप भारी असते इकडची आणि सांगलीकरांची तर अनोखी. घरातील सर्व परिवार हा हळदीसाठी उभा असतात. मग नातेवाईक नवरीला आणि नवरीच्या घरातील सर्व सदस्यांना हळद लावतात. इकडे तर नवरीची बहीण तर जामच खुश, अगोदरच सज्ज हळदीसाठी. हळद तर झाली, मग फोटोग्राफर बोलले आता छान छान फोटो काढूया. मग तयारी झाली नवरीला वेगवेगळ्या पोज शिकवण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्याची. मग काय, नवरीच्या दिशेने हळदीचे पाणी फेकायचे. मग नवरीच्या कलोरे कशासाठी लागले की कामाला. घरातील सर्व सदस्यांची लग्नाच्या तयारीसाठी धावपळ चालू होती. पण इकडे वरिष्ठांची गप्पा मोहीम रंगली होती बरं का. नक्कीच जागतिक गप्पा चालू असणार. त्यानंतर मस्त असं जेवण बनवलेलं होतं, पाची पकवान. मग मस्त असं जेवण करून मस्त अशी झोप घेतली, कारण संध्याकाळी होतं गावदेव.